नव्या मागील सामन्यामध्ये एकही धावसंख्या न धावून काढता षटकार चौकारांच्या मदतीने सामना जिंकला होता तो नाकवलेल्या संघानं 6 षटकार आणि 2 चौकार 3 चौकार अशी घाणाघाती फलंदाजी पाहायला मिळाली होती मैदानाच्या आतमध्ये नाकवले 11 आणि रिदान 11 या संघांमधून. बघूया आता होणार सामना फायर ब्रदर्स आणि साल्वी ब्रदर्स, साल्वी 11 आणि फायर ब्रदर्स. नाणेफेक जिंकल्यानंतर फायर ब्रदर्स यांनी नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्र स्वीकारलंय आणि आमंत्रित केलं ते साल्वी 11 या संघाला प्रथम फलंदाजी काढण्यासाठी. रोहन पोकळे आणि विनोद पोकळे असे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. साल्वी 11 चा 12वा खेळाडू सूरज शिवगन आणि स्ट्रायकर आहेत ते विनोद. संघाचे संघनायक बघूया आपल्या संघाने काय करतायत. सूरज आपलं पहिलं चेंडू षटक घेऊन पंचांच्या डावीकडून मारा करतात ते विनोद याला चेंडू कट करायचा, चेंडू पडते पडत येत नाही. सुरेख मारा म्हणावा लागेल तो सूरजाचा. निर्धाव चेंडूची सांगता होते माझ्या आतमध्ये. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम आमंत्रित केलं ते फलंदाजीसाठी सायली या संघाला, सायली 11 या संघाला. सूरजाचा पुढचा चेंडू पंच म्हणून कामगिरी करतात ते देवीदास खावडकर यांच्या डावीकडून मारा करतात ते. बघूया एकदा पोहून काढल्या सुरेख शास्त्री मनावर सिमाच्या दिशेने सुरेख फेक आहे ती यष्टिरेख यांच्याकडे आणि एक धावसंख्येने धावसंख्येचं खातं खोलतंय ते सायली या संघाचं, सायली 11 या संघाचं. धावलेली प्रीमियर लीग पहिलं पर्व त्वरित असं आयोजन ते पाहायला मिळतंय विरारमध्ये. लाईव्ह अशी ही टुर्नामेंट काकासी यांच्याकडून रुपेश आंबेडकर यांना एक मानाचं पारितोषिक मिळत आहे. मैदानाच्या आतमध्ये सूरज याचा पुढचा चेंडू रोहन यांच्यासाठी चेंडू तरकवला आहे. यार्डमध्ये चेंडू खरं सूत्राचे म्हणावं लागेल ते विशाल यांचं. धावसंख्या 1 ने वाढून होते ती 2. 3 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्या त्या सूरज याने आपल्या संघासाठी 100% योगदान आपल्या प्रत्येक गोलंदाज हा देत असतो किंवा गोलंदाज देत असतो. क्षेत्रशी आपली कामगिरी पाहायची असते. नो बॉल. नो चेंडूची खून करतात पंच देवीदास खावडकर. धावसंख्या 1 ने वाढून होते ती 3. धावसंख्या 3 आणि फ्री हिट. बघूया फ्री हिटचा फायदा घेतो का कर्णधार विनोद बाणी. सूरजाचा पुढचा चेंडू विनोद यांच्यासाठी पंचांच्या डावेकडून मारा करतात ते विनोद याला आकुलच्या पदात चेंडू खाली लागतोय. चेंडू काय उसळी घेत नाहीये आणि फलंदाज बीट होतोय. धावसंख्या रोखून दिल्या सूरज यांनी. धावसंख्या होते ती 3. दरम्यान काकाश्रीकडून विशाल पोकळे यांना एक मानाचं गिफ्ट दिलं जात आहे. दरम्यान सुरेश क्षेत्राचे म्हणावं लागेल ते यार्ड 30 यार्ड सर्कलमध्ये
आणि खरोखर सुरेख असं धावसंख्या रोखून धरली आहे. ती सूरज आणि धावसंख्येचं जे नोटिटी आहे ती पॉवर प्लेच्या षटकामध्ये घानाघाती फलंदाजी पाहायला मिळते, परंतु या षटकामध्ये मात्र सूरजाने पूर्ण रोखून धरलंय. दोन्ही फलंदाजांना धावसंख्या आहे ती 4. बघूया रोशन आपल्या पुढच्या चेंडूवरती काय करू पाहतोय, आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देऊ शकतो की सूरज मागात ठरतोय. सूरजचा चेंडू आणि तीन तडकवला जातो. बघूया चेंडूच्या खाली येतोय, गोलंदाज क्षेत्ररक्षक खाली फलंदाज बाद होतोय. सूर्य क्षेत्ररक्षण सजवलंय ते कर्णधार ऋषी यांनी आणि फलंदाजचा बाद होतोय तो रोहन. सूर्य क्षेत्ररक्षण सजवलंय. ज्या पॉवर प्ले मध्ये 2 क्षेत्राच्या बाहेर उभे असतात त्या क्षेत्ररक्षक योग्य ठिकाणी उभं करणं तितकंच गरजेचं असतं आणि त्याचं उदाहरण पाहायला मिळालं या सामन्यामध्ये. आणि फाय ब्रदर्सला मिळालं पहिलं यश रोहनच्या रूपात. काहीस संतस चाललेला खेळ पाहायला मिळतो या विरारच्या ग्राउंड मध्ये. दावली प्रीमियर लीग पहिलं पर्व नवीन फलंदाज जातोय तो विनीत पेटावे. बघूया आपल्या संघाला किती योगदान देतोय विनीत पेटावे. एक पंचकृषी मधलं एक मोठं नाव आहे, एक घातक गोलंदाज माप पाहायला मिळतोय, परंतु बघूया आपल्या संघासाठी धावांचं किती योगदान देऊ पाहतोय का त्याच्या पूर्ण जबाबदारी ती गोलंदाजीची. मात्र आता मात्र ते फलंदाजी उतरले आहेत. बघूया सूरजचा चेंडू तीन तडकवला चेंडू बॉलिंग दिशेने येतोय. बघूया एकदा पळून काढलाय, दुसरी धाव घ्यायची आहे आणि चेंडू सीमारेच्या बाहेर 4 धावकी संख्येसाठी. या 4 धावसंख्येने धावसंख्या होते ती संघ साईल 11 8 एक गडी बाद 8. दरम्यान षटक संपतंय ते सूरज यांचं. सूरजने या षटकामध्ये पॉवर प्ले षटकामध्ये 1 धाव 8 धावा देत 1 गडी मिळवलाय. सुरेख असं एक उदाहरण म्हणावं लागेल सूरज यांच्याकडून. या पॉवर प्ले मध्ये इतकं सुरेख गोलंदाजी करणं तितकं गरजेचं असतं, कारण फक्त पॉवर प्ले मध्ये 2 क्षेत्र बाहेर असतात, त्याच्यामुळे पूर्ण मुभा असते फलंदाजाला चौफलक फलंदाजी करण्याची. मात्र ते जखडून ठेवलंय ते सूरजाने आणि धावसंख्या होते ती नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना साईल 11 या संघाची 1 गडी बाद 8. दावली प्रीमियर लीग पहिलं पर्व काहीस नवं आव्हान घेऊन एक क्रिकेट टीम मैदान उतरले आहेत. आपल्या गावातील खेळाडूंना छोट्या मोठ्या खेळाडूंना योग्य असं मोठी क्रिकेट स्पर्धा खेळायचं आणि आपल्या मोठमोठ्या खेळाडूंसमोर खेळण्याचं एक संधी उपलब्ध करून दिली. त्या सर्व क्रिकेटवीरांना खरोखरच मानाचा मुजरा. आपल्या गावातील खेळाडू कुठेतरी मोठे व्हावेत किंवा चांगले क्रिकेट खेळायला मिळावं असा हा मानस असा प्रत्येक खेळाडूंचा असावा, प्रत्येक गावाचा असावा. त्याच्यासाठी आज ही संघ उतरलाय मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज आहे तो रुपेश. पंच दिवस खावळकर यांच्या उडीकडून मालना करणार. त्याने फलंदाज आहे तो विनोद बाणे. रुपेशचा पुढचा चेंडू विनोद याला 3 तडकवला चेंडू तो बॉलिंग दिशेने. दरम्यान एकदा पळून काढला, दुसरी धाव घ्यायची, दुसरी 2 धावा पळून काढल्यात. सुरेख असं क्षेत्रमनावर शेवटती 2 धावा पळून काढल्या. धावसंख्या होते ती 10 1 गड्याच्या मोबदल्यात. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना साईल 11 हा संघ. दावली प्रीमियर लीग पहिलं पर्व. या पहिल्या पर्वातील हा 4था सामना म्हणावा लागेल. 4थ्या सामन्यातील पहिल्या डावातील हा पुढचा चेंडू घेऊन चेंडू कट केला, चेंडू टॅप पद्धतीने मारला. चेंडू आता तो किपिंगच्या पाठीमागे विकेट किपर चेंडू अडवीपर्यंत 1 धाव पळून काढली आहे ती विनीत पेटावे आणि विनोद बाणे. एका संघातील हे दोन्ही खेळाडू आहेत, एकमेकांना पूर्ण ओळखून आहेत. कोणती धाव घ्यायची कोणती धाव घ्यायची नाही याची पूर्ण माहिती या दोन्ही फलंदाजांना आहेत. त्याच्यामुळे संघातील ताळमेळ हा खूप महत्त्वाचा असतो. कोणती धाव घ्यायची नाही घ्यायची. आणि गोलंदाज आहे तो रुपेश डावखोरा गोलंदाज. पुढचा चेंडू घेऊन विनीत पेटावे आपला पुढच्यासाठी तयार होतोय. विनीत पेटावे
रुपयाचा चेंडू अकोला चेंडू चेंडू उंच उठून मला चेंडूची कड घेऊन चेंडू होतो क्षेत्राच्या खाली आणि एक चेंडू जमिनीला दान होतोय. एक जीवदान म्हणावं लागेल ते विनीतला जीवदान देणं किती महागाला ठरू शकतोय यांना काय ठरवेल. कारण अशा फलंदाजाला जीवदान देणं म्हणजे आपल्याच पायावरती दगड मारून घेण्यासारखं असतं. कारण हा एक मोठा खेळाडू आहे. मोठ्या खेळाडूचं नाव असतं. यानंतर होणार सामना शिवाज्ञा 11 विरुद्ध नाखवा 11. शिवाज्ञा रायडर्स विरुद्ध नाखवा 11 या दोन्ही संघाच्या संघनायकांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. विनीतने चेंडू टळकवला जातोय बॉलच्या दिशेने. दरम्यान एक धाव पळून काढते. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न होत नाहीये कारण सुरेश क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते क्षेत्ररक्षण दिशेने विशाल यांचं. सुरेश चेंडू फेक यशरक्षक ऋषी दसुरी यांच्याकडे. क्षेत्ररक्षण तितकं महत्वाचं तितकंच संघाला तारणात ठरतं. धावा रोखणं गरजेचं असतं. बघूया विनोद बाने आपल्या पुढचा चेंडू काय करू पाहतायत. संघाला षटकार चौकारांची अपेक्षा असताना संत गतीने चाललेला हा खेळ. रुपयेचा पुढचा चेंडू विनोद बाने याला चेंडू कट केला जातो बॉल दिशेने आणि पुन्हा एकदा चेंडू सोडतोय. जेल सोडला गेलाय. अगदी हातात आलेला गोळा लोणाचा गोळा म्हणावा लागेल असा हा जेल सोडलाय. खरोखर सूर्य कसं गोलंदाजी करतायत ते रुपेश मात्र क्षेत्ररक्षण साथ मिळत नाही. चेंडू कड घेऊन गेला. चेंडू होतो थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू अडवे पर्यंत एकदा पोहून काढली ती विनीत यांनी अंदर षटक संपतंय. संघ 16 सूर्य कसं गोलंदाजी पाहायला मिळते ती फाय ब्रदर्स या संघाकडून. फाय ब्रदर्स आणि सायली 11 या संघामध्ये हा सामना रंगतोय. दरम्यान 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समोर धावसंख्या होते ती 16. नवीन गोलंदाज आपल्या रणमध्ये सुरू होतो. रणमध्ये तयार आहे. साहिल आपण पुढे गोल विनोद पेटवे ना. विनोद चेंडू तडकावायचा आहे. बघूया काय होतोय. आणि हा चौकार काहीच क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळत आहे. आपल्या संघासाठी जितकं गोलंदाजी फलंदाज तितकी महत्वाची तितकी क्षेत्ररक्षणी मागं ठरू शकतं. कारण आपण एखादा झेल किंवा एखादा धाव जेव्हा रोखतो त्याचा फायदा मात्र संघासाठी होऊ शकतो. लाख मोलाचं एक योगदान असतं ते क्षेत्ररक्षण करता वेळेला आपल्या संघासाठी जितकं धावा रोखा तितकं महत्त्व असतं. विनीतचा पीठ चेंडू आणि अकोलचा चेंडू अगदी भिरकावून दिला आणि हा येतोय खणखणीत झणझणीत षटकार. या षटकाराबरोबर धावसंख्या 6 ने वाढून होते ती 26 आणि आता मात्र धावसंख्येला काहीच वेग येतोय. 2 चेंडूवरती षटकार चौकार वसूल केल्यात ते विनीत पेटावे यांनी. त्यांच्याच बंधूला मागील सामन्यामध्ये 5 षटकार मारून सामना जिंकून दिला होता. त्यांचे ते बंधू आहेत आणि आपल्या भावाच्याच पावलावर पाऊल ठेवून सामन्याला पुढील सामन्यामध्ये खरंच रंगत आणतायत ते विनीत पेटावे. ही जोडगळी मी कित्येक वर्ष पाहतोय माझ्या आतमध्ये विनीत पेटावे आणि अनिकेत पेटावे. आणि आता मात्र खराब चेंडूचा बरोबर फायदा घेतला आणि पुन्हा एकदा चेंडू शिमाराच्या बाहेर जातोय. खणखणीत झणझणीत षटकार आणि हा नो बॉलची इशारा करतोय आणि हा नो बॉल आणि षटकार 7 धावा मिळतात त्या सायली 11 या संघाला. काहीच खराब असं मारा म्हणावं लागेल तो साहिल आंबेडकर यांच्याकडून. आपल्या संघाने आपल्या कर्णधार दिलं ते योगदान आपल्या संघासाठी. दरम्यान फ्रीचा चेंडू घेऊन येतोय तो साहिल. जेव्हा आपण 11 खेळाडूमध्ये जेव्हा सामील होतोय आपल्या खेळातील 100% योगदान हे द्यायचं असतं. आपल्या संघाला जितकी धावसंख्या कमी रोखता येईल तेवढी रोखायची असते. मात्र आता मात्र खरोखर एक खराब चेंडू होता. मात्र फ्रीची काही संधी मिळाली नाही आहे. फलंदाज बाद होता परंतु फ्रीचा असल्यामुळे फलंदाज सुरक्षित विनीत पेटावे
ज्याच्याकडून षटकार चौकारांची अतिफजी पाहायला मिळते. असा विनीत आता सामोरं जाणार आहे तो विनोद बाणे. संघाचे संगणक आहेत ते विनोद बाणे आणि गोलंदाज आहे तो साहिल आंबेडकर. आपल्याच गावातील खेळाडू आपल्या संघासाठी काय करू पाहतायत बघूया. आपल्या संघ गावासाठी किती योगदान देत आहेत तो साहिल आंबेडकर. साहिलचा पुढचा चेंडू विनोद बाणे याला चेंडू कट केला. चेंडू बॉल दिशेने आणि चेंडूला तो गणगळत सीमाराच्या बाहेर खरोखरच सुरेखाचा फटका मला पॉईंटच्या दिशेने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षकाला चकून जातोय आणि धाव मिळतात ते 4. विनोद बाणे आता मात्र आपली लय पकडतायत आणि संघासाठी 100% योगदान. एक कर्णधाराच्या रूपात एक फलंदाज मैदान उभा आहे तो विनोद बाणे. धावसंख्या होते ती 38. तर मॅच चालू आहे ते तिसरं. साहिलचा पुढचा चेंडू विनोद बाणे याला चेंडू कट केलाय. चेंडू खरोखर सुरेख क्षेत्ररक्षण होते ते 30 सर्कलमध्ये चेंडू अडीपर्यंत एक धाव पळून काढली आहे ती विनीत पेटावे आणि विनोद बाणे यांनी. धावसंख्या होते 39. जे लक्ष ठेवायचं होतं तिथपर्यंत संघ पुसला असू शकतो परंतु अजूनही खेळ बाकी आहे कारण तू समोर संघामध्येही एक स्फोटक फलंदाज आहे तो ऋषी. सुरुवातीचा चेंडू आणि आता मात्र एक आकुलताबाद चेंडू बॅटच्या खाली घेत उंच भिरकावून दिला आहे 6 धावसाठी आणि हा खणखणीत झालेला षटकार विनीताच्या बॅटमधून निघालेला खणखणीत षटकार. या धावसंख्या होते ती 45. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 45. कारण आव्हान जेवढं मोठं ठेवा तेवढा समोरचा संघ धडपडत खेळू शकतो मात्र त्यांच्याकडेही ऋषी तसुरी यांच्यासारखा स्फोटक फलंदाज कर्णधाराच्या रूपात एक मैदानात उपस्थित येऊ शकतो आणि त्यांना जर आव्हान द्यायचं असेल तर 50+ किंवा 60+ धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. बघूया शेवटचे षटक घेऊन कोण येतोय. शेवटचे 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि समोर उभा आहे तो कर्णधार विनोद बाणे. षटकार चौकांची आतिषबाजी पाहायला मिळाली ती मागील 2 सामन्यामध्ये कारण 2 सामन्यामध्ये पेठाळे ब्रदर्स खेळताना दिसलेत आणि दोन्ही पेठाळे बंधूंनी आपला फलंदाजीचा जलवा दाखवलाय. आपल्या गावासाठी खेळताना आपल्या गावाच्या प्रीमियर लीगमध्ये खेळताना पेठाळे बंधूंचा एक महासंग्राम षटकारांचा आतिषबाजी पाहायला मिळते. बघूया नवीन गोलंदाज अनिल आंबेडकर. बघूया आपला संघ शेवटचे 6 चेंडू घेऊन पंच देवीदास खावडकर यांच्या डावीकडून माना करणार ते विनोद बाणे याला. अनिलचा पहिला चेंडू पंच देवीदास यांच्या डावीकडून माना करणार आहेत ते विनोद बाणे याला आणि पुढचा चेंडू बरोबर खूपच शरीराच्या वेधून घेतला चेंडू आणि हा नो बॉलची खून करतायत. दरम्यान 2 धाव पळून काढल्या आहेत. या नो बॉल बरोबर फ्री हिटची संधी मिळणार आहे ती विनोद बाणे याला. काहीच घातक असा चेंडू शरीर वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला तो अनिल यांच्याकडून. खराब चेंडूचा हा चेंडू खराब होता. खरोखरच अशी घातक गोलंदाजी पाहायला मिळाली ती अनिल यांच्याकडून. बघूया फ्री हिटचा हा चेंडू. फ्री हिट म्हणजे फलंदाजांना असलेली मेजवानी. या मेजवानीचा फायदा काय करतो ते बघूया. अनिलचा चेंडू अकोल्याचा चेंडू कट केला चेंडू. बघूया एकदा पळून काढले आहे. या फ्री हिटची फायदा काय घेता आला नाही तो कर्णधार विनोद बाणे याला आणि फक्त एकदा मिळते आहे. आणि आता मात्र स्ट्राईकला आलाय तो एक घाणघाती फलंदाज विनीत पेटावे. त्याच्या बॅटमधून षटकारांचा पाऊस पडलाय असे विनीत पेटावे. बघूया काय करता आपल्या फलंदाजासाठी आपल्या संघासाठी. अनिलचा पुढचा चेंडू विनीत पेटावे याला लेग स्टंप म्हणजे बॉल बाहेर चेंडू आणि पंच देवीदास खावडकर खून करतायत हा वाईड चेंडू. पहा आपल्या एक खराब चेंडूचा किती फटका बसू शकतो आपल्या संघासाठी. धावसंख्या होते ती 50. संघात अर्जित फलका लागला आणि आता मग चेंडू भिरकावून दिला. बघूया चेंडूच्या षटकाखाली येतोय का झेल होतो का आणि चेंडू तो सीमारेषेच्या एक टप्पा बाहेर आणि हा चौकार काहीसं खराब असं क्षेत्राचे म्हणावं लागेल. चेंडू
उंच उडवला असतं नाही, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येत नाही आणि फलंदाजाला जीवदान मिळतंय. कित्येक जीवदान मिळालं ते विनीत पेटावे याला त्याचा फायदा मिळतोय. तो संघ साईल 11 या संघाला. ऑप्शन बालात बाहेर चेंडू खरोखर सुरेख मारत आता मात्र म्हणावं लागेल. सुरेख लय भेटले ती अनिल याला आणि थांबून ठेवलं ते विनीत पेटावे याला. धावसंख्या होते 54. धावसंख्याचं अर्धशतक फलकावं लागलंय. धावसंख्या खरोखर सुरेख अशी उभारली आहे ती 4 षटकामध्ये. आणि काही चेंडूचा खेळ बाकी आहे तो अनिल यांच्या. अनिलचा पुढचा चेंडू विनीत याला आणि आता मात्र चेंडू ऑप्शन बालाच बाहेर चेंडू आणि वाईटची खून करतात पंच देवीदास खावडकर. धावसंख्या होते ती 55. एक गड्याच्या मुंबईला धावसंख्या होते 55. अनिल यांचा पुढचा चेंडू विनीत पेटावे याला. विनीतचा चेंडू कट करायचा चेंडू तो आणि सुरेख असं क्षेत्र म्हणता येणार नाही. काहीच खराब असं क्षेत्ररक्षण थोडंसं आणि फलंदाज बाद होतोय. डिरेक्ट हिट मारली ती क्षेत्ररक्षकाने आणि फलंदाज बाद झालाय तो कर्णधार विनोद बाणे. खरोखर सुरेख अशी धावसंख्या उभारली 56 धावांचं. 2 बाद 56 अशी धावसंख्या झाली आहे ती साईल 11 या संघाची. फायर ब्रदर्स यांनी नाणेफेक जिंकल्यानंतर परत आमंत्रित केलं होतं ते फलंदाजी करण्यासाठी साईल 11 संघाला. त्याचा फायदा घेत 55 धावांचा डोंगर उभारलाय. बघूया पुढचा चेंडू घेऊन अनिलने टाकला चेंडू. बघूया झेल होतो का तो. चेंडूच्या खाली फलंदाज क्षेत्र येतोय आणि एकदा पळून काढले आहे आणि 2 धावा पळून काढेपर्यंत आणि फलंदाज बाद होतोय. काहीच खराब असं धावसंख्या धावा घेण्याचा प्रयत्नात फलंदाज बाद झालाय तो विनीत. धावसंख्या झाली ती 57. साईल 11 या संघानं धावसंख्या झाली 57. फलंदाज बाद झालाय तो विनोद. नवीन फलंदाज प्रणय. बघूया आपल्या संघासाठी. मला वाटलं शेवटची काही चेंडू बाकी आहेत. 57 धावांचं एक मोठं लक्ष उभं केलंय. अजूनही खेळ बाकी आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत आव्हान किती मिळू शकतं याचा विचार केला जात नाहीये. बघूया अनिल काहीच खराब क्षेत्ररक्षण फटका बसलाय तो. फायर ब्रदर्स या संघाला क्षेत्ररक्षण काहीच चांगलं केलं असतं तर धावसंख्या रोखता आली असती. परंतु विनोद बाणे यांनी म्हटल्याप्रमाणे 50 धावांचं ते उद्दिष्ट गाठायचं होतं ते त्यांनी गाठलंय. बघूया अनिल याचा पुढचा चेंडू प्रणय याला. अकोलबा चेंडू भिरकावून दिलाय बॉर्डरच्या दिशेने. एक धाव तर पळून काढलाय. दुसरी धाव घ्यायची आहे आणि 2 धाव पळून काढल्या आहेत. 2 धावांच्या मदतीने आणि 2 धावा मिळतात त्या साईल 11 या संघाला आणि 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या झाल्यात त्या 59. 4 गड्यांच्या मोबाईल धावसंख्या 59 59 आणि 60 धावांचं लक्ष जे विनोद बाणे याने बोलला होता. जेव्हा टॉस झाला त्यावेळेला बोलला होता आम्ही 50+ किंवा 60च्या आसपास धावसंख्या उभारू आणि त्याला ते यश मिळालंय. आणि यश मिळण्यात मोठा सिंहाचा वाटा म्हणावा लागेल तो कर्णधार विनोद बाणे आणि विनीत पेटावे यांची एक उत्कृष्ट फलंदाजी. 60 धावांचं लक्ष निर्धारित 24 चेंडू आणि 60 धावांचं आव्हान. प्रत्येक षटक माघारी 15 धावांचं लक्ष. परंतु त्यांच्याकडे ऋषी दसुरी असा एक घाणाघाती फलंदाज आहे. जर सामना साईल 11ला जर जिंकायचा असेल तर ऋषी दसुरी याला लवकरात लवकर रोखायचं असल्यास हा सामना त्यांच्या बाजूने झुकू शकतो. परंतु यानंतर होणारा सामना शिवाज्ञा स्ट्रायकर्स विरुद्ध नाखवा 11 दोन्ही संघांच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. नक्कीच एका बाजूला आपण पाहतोय शिवाज्ञा रायडर्स, दुसऱ्या बाजूला नाखवा 11. दोन्ही कॅप्टन्स आमच्या समोर यायचंय. चला कॅप्टन शिवाज्ञा रायडर्स, दुसऱ्या बाजूला नाखवा 11. दोन्ही कॅप्टन आमच्यापर्यंत त्वरित यायचंय.
चला आपण टॉस बॉक्स मध्ये पाहतोय एका बाजूला शिवाज्ञा रायडर्स, दुसऱ्या बाजूला नाकवा 11. लीग फॉर्मॅटचे दुसऱ्या फेरीचा सामना आपल्याला पाहायला भेटेल. याच्यानंतर विशाल याच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. आपण जर पाहिलं तर एका बाजूला शिवाज्ञा रायडर्स, दुसऱ्या बाजूला नाकवा 11 असा संघ असेल. कोण जिंकला? हॅलो, शिवाज्ञा रायडर्स कॅप्टन विकी चौगले. विकी, तुम्ही काय सांगू शकता? पहिला सामना तुम्ही गमावला होता आणि हा दुसरा सामना आहे का, हा करो की मरो, जर तुम्ही हा सामना जिंकलात तर तुम्हाला तुमचं म्हणजे लक्ष्य आहे, म्हणजे उद्दिष्ट आहे, जे ट्रॉफी जिंकायचं, हे तुम्हाला साध्य करता येईल का? निश्चितच. आता आम्ही प्रयत्न केला होता पहिल्या मॅचमध्ये जिंकू, परंतु थोड्या कारणास्तव आम्ही हरलो आहे. आता बघू, दुसऱ्या मॅचमध्ये आम्ही पूर्ण प्रयत्न करून ही ट्रॉफी घरी घेऊन जाऊ. पण विकी, तुम्हाला असं माहितीच असेल की, कारण तुम्ही परफॉर्मन्स बघितला होता नाकवा 11चा, कारण त्यांचे सलामीचे जोडीनेच मला वाटतं न धावता रन चेस केले होते. मला वाटतं 6 षटकार मारले होते त्या मॅचमध्ये. मग तुमचं काय लक्ष असेल की जो बॅट्समन, जो पॉवरफुल बॅट्समन, त्याला लवकर बाद करण्याचा की त्याला म्हणजे बॉल टू बॉल रन ठेवण्याचा? आमचा प्रयत्न पहिला असेल की तुमच्या बॅट्समनला पहिल्या ओव्हरमध्ये आउट करायचा. धन्यवाद विकी. हे होते शिवाज्ञा रायडर्सचे कॅप्टन विकी चौगले. धन्यवाद. पहिल्या सत्रामध्ये आपण अरविंदजी गुळे यांना ऐकलं. जाऊया मॅचच्या दिशेने. एक मोठी मॅच. जर धावफलक पाहिलं तर 60 धावा बनवायचे आहेत. चला जाऊया मॅचच्या दिशेने. सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला ऋषी, एक सिक्सर किंग म्हणून ज्याची ओळख आहे, जसं सांगितल्याप्रमाणे टॉस बॉक्स मध्ये नक्कीच दमखम आहे आणि एक मोठं आव्हान आहे. जर आपण पाहिलं तर 24 चेंडूमध्ये 61 बनवायचे आहेत. माफ करा, 60 धावा बनवायचे आहेत. दोन्ही ऑफिशियल पंच देखील स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. पंच म्हटल्यावरती महत्वाचं काम त्यांच्या माध्यमातून पाहिलं जातं. पहिला चेंडूवरती केला प्रहार. चेंडू जातोय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतोय चौकार. 4-4-4. चला, एक खेळाडू आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. त्वरित नाही तर 2 रनची पेनल्टी असेल. प्रत्येक संघाला विनंती असेल, कारण का नियम हे स्पर्धेच्या माध्यमातून महत्वाचे असतात. अरविंदजी पहिल्या चेंडूवरती एक दमखम दाखवलाय की मी काय एक मोठा बॅटर आहे, कारण का त्याची ओळखच तशी आहे. त्याच्या चेंडू स्लॉट मध्ये असला ना तर नक्कीच त्याला मैदानाच्या बाहेर पाठवणार, यात शंका नाही. थोडंसं मित्रांनो मागे आहे जरा. मैदान दिसत नाही. पुण्याचे एकदा अगदी शपल करून खेळण्याचा प्रयत्न होता. तू शेर तर मी 1.25 शेर, असं गोलंदाज दुसऱ्या बाजूने दाखवतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला ब्रह्मास्त्र आहे. प्रणयला आपण खूप वेळा चांगलं खेळताना पाहिलंय. अगदी वारंवार पुकलेवडे संघाकडून खेळताना सातत्य दाखवले. प्रणयला आपण पाहतोय अगदी नक्कीच पहिल्या चेंडूवरती एक चांगला फटका, नंतर चांगला चेंडू म्हणजेच कमबॅक करतोय. पुढचे एकदा हाफ ट्रॅक चेंडू त्याच्यावरती प्रहार केलाय. काऊ कॉर्नरमध्ये स्वतः आपण पाहिलं तर एक नामवंत क्रिकेटर आहे विनीत पेटावच्या माध्यमातून एक चांगली फेकी केली जाते आणि एक धाव मिळते. धावसंख्या जर पाहिली तर 5 वरती जाऊन पोहोचले. तुम्हाला सर्वांचा लाडका खेळ म्हणजेच क्रिकेट. ज्या खेळाने तुम्हाला सर्वांना वेळ लावले तो खेळ म्हणजेच क्रिकेट. आज आपण विरार नगरीमध्ये आहोत. धावलोली प्रीमियर लीग 2025 मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. आणि नक्कीच आपण जर पाहिलं मॅचेस सुद्धा अरविंदजी सकाळपासून चांगल्या होत आहेत. तुम्ही सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी दाखल झालात. तुमचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल आणि आम्हाला जी साथ दिली त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा स्वागत. ज्यांचं या स्पर्धेला सहकार्य लाभलंय पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन आणि धन्यवाद करूया.
आपण जर पाहिलं तर सुरुवात तर चांगली केली होती, त्याच्यानंतर कुठेतरी प्रणय मात्र कमबॅक करतोय. थर्टी सर्कलच्या आतमध्ये शॉट, थर्ड मॅन, एक पॉइंट, एक कव्हर, एक लॉंग ऑफ असं क्षेत्ररक्षणची फील्ड. 30 सर्कलच्या आतमध्ये टॉपेज तर लागलाय, क्षेत्ररक्षक आहे, पहिल्या विकेटचं पतन होतंय का? गॉन. सूरजला आपण पाहू शकतो, पर्यंत या मॅचचा निकाल कुठेतरी ऋषीवरती असेल अरविंदजी. कारण का आपण जर पाहिलं तर मोठे फटके मारण्यासाठी ज्याची ओळख आहे, परंतु तुम्ही काल काय केलं किंवा याच्या अगोदर काय केलं याला महत्त्व नाहीये. आज तुम्ही मैदानाच्या आतमध्ये कशी बॅटिंग करताय आणि आपल्या संघाला कसा विजय मिळवून देत आहे हे महत्त्वाचं असेल. न्यू बॅटर सूरज शिवगणला आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर चेंडू, चेंडू पडतोय, थोडासा उसळी घेतोय, कट होतोय. अगदी कुठचं तरी ब्रह्मास्त्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये वापरताना पाहायला मिळेल. कुठेतरी चांगली गोलंदाजी, मेरिटवरती क्रिकेट कसं खेळलं जातं हे प्रणयला माहीत आहे. कारण का पहिला चेंडू खराब जरी आला असला तरी सुद्धा मी कुठेतरी चांगलं क्रिकेट खेळलं आणि आज एका मोठ्या पर्वामध्ये आपण आहोत, त्याच्यामध्ये मी त्याचा फायदा घेऊ शकतो ते मात्र दाखवून देतोय. धावसंख्या पाहिली तर फक्त 6 धावा. अगदी कुठेतरी काहीतरी कधीतरी आपण वेगळं करतो. म्हणजेच आपण जर पाहिलं कधी कधी झाडावर चढलेल्या माणसाला देखील कुत्रा चावतो, असं काहीतरी होताना दिसे. काही या चेंडूची गरज नव्हती, परंतु ठीक आहे, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव येते आणि धावसंख्या जर पाहिली तर 7 या आकड्यावरती आहे. शेवटचा एक चेंडू या षटकातील निर्णायक असेल. प्रणय राईटम आउट द विकेट. पहिले षटक पॉवर प्लेचं आहे. एखादा मोठा फटका येईल का? मोठा फटका तर आलाय, परंतु प्रोटेक्शन आहे, त्याला भेदून जाईल का? सीमारेषा पार, मिळतील धावा. 6 येतो षटकार. चला विनंती असेल घाई करा, कारण का खूप साऱ्या एका डे लाईट मध्ये म्हणजे आजच्या दिवसामध्ये आपल्याला ही स्पर्धा कव्हर करायची आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. आणि नक्कीच चला पहिलं षटक मार्गस्थ झालंय, माफ करा संपलंय. धावसंख्या जर पाहिली तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 13, लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या षटकामध्ये 2 मोठे प्रहार ऋषीच्या बॅटमधून. जर 4 षटक जर हा खेळाडू उभा राहिला तर मॅचचा निकाल काही ही लागू शकतो, परंतु ऋषीची विकेट मात्र इम्पॉर्टंट आहे. जो खेळाडू चांगला करतो त्याची सराहना मात्र झालीच पाहिजे. दुसरं षटक आपल्याला मार्गस्थ होताना पाहायला भेटतोय. आपण जर पाहिलं तर दीपेश याला आपण पाहू शकतो. हा देखील खेळाडू कित्येक वर्ष दसुरेवाडीकडून खेळताना पाहिले, परंतु वाडीसाठी चांगला खेळलाय. आज गावाची एकत्र येऊन आपण लीग खेळतोय आणि त्या लीगमध्ये आपला खेळ कसा होईल, कारण का खूप जण लाईव्हच्या माध्यमातून आपला खेळ पाहतायत आणि त्यांच्या माध्यमातून देखील चांगला खेळ पोचला पाहिजे. परंतु प्रत्यक्षामध्ये काय घडतंय काय बिघडतंय, मैदानाच्या आतमध्ये थोडासा बदल केला जातोय. फील्डमध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये एक पॉईंट आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑफ डीपमध्ये आहे. ऑन साईडला पाहिलं तर फाईन क्षेत्रामध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. एक स्क्वेअर लेग, त्याच्यानंतर डीप मिड विकेट, त्याच्यानंतर एक काऊ कॉर्नर आणि एक लॉंग ऑन, असं क्षेत्ररक्षणाची फील्ड सजावट आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच जाऊया. चला विनंती असेल घाई करा वारंवार, नाही तर आपल्याला एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये आणावा लागेल. दीपेश हाफ ट्रॅकर चेंडू, त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता. यावेळी बॅटरला काय करायचं होतं अरविंदजी, कुठेतरी समोरचा बॅटर आपल्याला चांगला खेळतोय, त्याला कुठेतरी स्ट्राईक येण्यावरती आणायचं होतं, परंतु मोठ्या फटकाच्या नादामध्ये स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतले. असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये, कारण का ज्याच्या बॅटमधून धावा निघतात त्याला कुठेतरी स्ट्राईकवरती आणलं असलं तर कुठेतरी थोडासा निकाल वेगळा लागला असता. परंतु क्रिकेट आहे, अशा घटना घडत असतात.
सुशांत न्यू बॅटर दुसरं षटक मार्गस्थ होतोय. धावसंख्या 13, लॉस ऑफ 2 विकेट. आपट्राकारे चेंडू त्याच्यावरती केलाय प्रहार. विनीत त्या ठिकाणी आहे. विनीत एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे ज्याच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण पाहिलं, बॅटिंग देखील चांगली राहिली आहे आणि सकाळपासून पाहिलं या स्पर्धेची अशी ओळख एक निर्माण झाली माझ्या माहितीप्रमाणे. जे बॅटर आहेत ना ते चांगले खेळलेत, म्हणजेच विशाल गिजाम असू दे, संतोष असू दे, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर गौरवला पाहिलं, त्याच्यानंतर विनीत पेटावे असू दे आणि अनिकेत पेटावे असू दे. आणि आता मात्र ज्याच्यावरती धुरा आहे तो ऋषी बॅटिंग करतोय. तो कसा खेळ करेल याच्यावरती देखील नजरा असतील. मोठा पटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चालाक गोलंदाजी. कारण का त्याच्या संघातून खेळताना कित्येक वेळा आपण एखाद्याला पाहिलंय हेरतोय की कुठच्या चेंडूवरती हा फटका मात्र मोठा मारू शकतो. आणि हेच तर क्रिकेट आहे. एकामेकाचा स्ट्रेंथ मात्र ओळखला पाहिजे. ते मात्र दीपेशच्या माध्यमातून ओळखलं जात आहे, परंतु किती वेळ शांत ठेवू शकतात हे महत्वाचं आहे. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक प्रणय फील्ड करतोय. थोडीशी प्रॉपर टीम आपल्याला या ठिकाणी वाटते, कारण का प्रणय आहे, विनीत आहे विकेटच्या मागे, ज्याच्याकडे अनुभव आहे कॅप्टन म्हणून, ज्याने त्यांचं काम कित्येक वर्ष भाबलेवडीच्या माध्यमातून पाहिलं. विनोदला आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला दीपेशला देखील पाहतो. एक चांगला संघ कुठेतरी संघ मालकाने निवडलाय, यात मात्र शंका नाहीये. अंकुश दळवीला देखील त्याच्यामध्ये पाहतोय, म्हणजे अनुभवचा भरणा असलेला संघ. आणि नक्कीच चेंडू कुठेतरी, ज्याला क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र असा चेंडू पाहायला मिळतो, कुठेतरी मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये आहे, परंतु कुठेतरी दोन्ही हात त्याचे बांधून ठेवलेत असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. कारण का अजूनही कुठे धावसंख्या जर पाहिली तर फक्त 16. मॅच खूप लांब आहे, 61 बनवायचे आहेत. दुसऱ्या बाजूने चांगली गोलंदाजी होताना हापट्राकर चेंडू त्याच्यावरती केलाय प्रहार. चेंडू जातोय सीमारेषा पार, मिळतील धावा 6, येतोय षटकार 6, 6 आणि 6. चला आता मात्र बॅटर चांगलं रंगणार आहे. एका बाजूला असेल ऋषी, दुसऱ्या बाजूला विनीत. नॉनस्ट्राईकला आहे ऋषी. ब्रह्मास्त्र बाहेर कुठेतरी काढलंय आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी काय घडतंय, आउट कोण होणार? जल्लोष तर झालाय, नाराज असेल. संपतो या ठिकाणी बॅटर ऋषीचा खेळ. नक्कीच स्वतःवरती नाराज असेल. ठीक आहे, अजून मॅचेस बाकी आहे, म्हणजे अजून मला एक संधी असेल. कारण का ती संधी जर तुम्ही गमावली नाही ना तरी सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जीवित राहू शकता. परंतु क्रिकेट आहे, अशा घटना घडत असतात. कुठेतरी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता, परंतु नॉन स्ट्राईकने मला वाटतं स्ट्राईक आपल्याकडे येऊ शकली नाहीये. या ठिकाणी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय, इन होतोय. धावसंख्या जर पाहिली तर 2 22. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकार, आपण 1 चौकार आणि 1 षटकार युसीच्या बॅटमधून पाहिला. थोडंसं निराश केलंय, परंतु दुसऱ्या मॅचमध्ये दमखम दाखवेल यात शंका नाहीये. कारण का एक खूप क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. कारण का समोर जर बॅटर खूप सारे बघितले तर त्यांनी चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिलाय. दुसऱ्या बाजूने एक वेगळ्या धाटणीची गोलंदाजी होताना, कारण का विनीत म्हटलं तर एक नामवंत क्रिकेटर आमच्या पंचकृषी मधील आहे, यात शंका नाहीये. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर विकेटच्या मागे देखील विनोद माने कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा चेंडू पडतोय, थोडासा खाली राहतोय, कट देखील होतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाले. एक बॉडी लँग्वेज बघितली ना, एक प्रॉपर क्रिकेटिंग त्यांच्या माध्यमातून खेळलं जाते.
लढता लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही, लढा माझा माझ्याशी लढायला माझ्या अंत नाही, पुन्हा उठेन पुन्हा लढेन शांत बसायला मी काही संत नाही. या दोन ओळी फक्त ऋषीसाठी होत्या असं म्हणायला वावगं ठरणार नाही, कारण का अजून एक संधी आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आग ओखणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना विनीतच्या माध्यमातून. हा सामना जर पाहिला अरविंदजी तर कुठेतरी क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण जर पाहिली सायली 11 याच्या बाजूने पारड्यामध्ये नक्कीच जाईल, कारण का ज्या पद्धतीचा खेळ त्यांनी तिन्ही क्षेत्रामध्ये दाखवलाय. तुम्ही फक्त गोलंदाजी कशी करता हे महत्त्वाचं नाहीये, तुम्ही बॅटिंग कशी केली आहे किंवा त्याच बरोबरीने तुम्ही क्षेत्ररक्षण कसं करताय हे महत्त्वाचे. आणि त्या तिन्ही क्षेत्रामध्ये तो संघ मात्र वरचढ राहिलाय आणि कुठेतरी नक्कीच दमखम दाखवलाय. एक चांगली मॅच. पहिली बॅटिंग करताना विनोदच्या बॅटमधून धावा निघाल्या, त्याच्यानंतर त्याची साथ मात्र प्रामाणिकपणे विनीतच्या माध्यमातून देण्यात आली. एक चांगला कॅप्टन कुठेतरी महत्त्वाचा घटक आणि महत्त्वाचा कणा समजलं जातं, त्याच्या माध्यमातून चांगलं काम विनोदच्या माध्यमातून झालं. या ठिकाणी दांडी गुल केली आहे. चला विनंती असेल न्यू बॅटर आपण जर पाहिलं तर अनिल एक डावखुऱ्या तसा बॅटर असेल, कारण का माफ करा अनिल आंबेलकर. मी खूप वेळा याला देखील खेळताना पाहिलंय, परंतु कुठेतरी संघ दबाव गेला आहे, थोडासा मॅच कुळीची लांब गेलाय, तिथून कोण तारणार ठरेल का, कारण का आपण जर पाहिलं अजून खूप साऱ्या धावा पाहिजेत. परंतु क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू डिलिव्हर होत नाही तोपर्यंत कुठचंच भाकीत आपण सांगू शकत नाही आहे, कारण का हा क्रिकेट खेळ आहे. आणि आपण जर पाहिलं तर खूप साऱ्या मॅचेस देखील आपण पाहिल्यात, 6 मध्ये 30 झाल्या किंवा 6 मध्ये 1 झाली देखील नव्हती. आपण पाहिलं तर डावखुरा त्याचा बॅटर विनीत दुसऱ्या बाजूने एक चांगली गोलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धावसंख्या जर पाहिली तर फक्त 22. बॅटची एज घेतली, शॉट थर्ड मॅनला फील्ड होतोय, एकच धाव मिळेल. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 3 षटकांचा खेळ संपतोय आणि धावसंख्या जर पाहिली तर 23, लॉस ऑफ 4 विकेट्स. चला शेवटचे 4 मिनिटं बाकी असतील. जर 4 मिनिटांमध्ये शेवटचं षटक जर आपण वेळेत हाताळलं नाही तर आपल्याला मात्र या ठिकाणी एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये आणावा लागेल. आदित्यला आपण पाहू शकतो शेवटचं षटक. मॅच लांब आहे परंतु एका दुसरा षटकार येईल का, प्रेक्षकांचं मनोरंजन करेल का. पहिल्या चेंडूवरती 1 धाव मिळते, दुसऱ्या बाजूने पाहिलं तर अजूनही धावसंख्या जर पाहिली तर 24. सुरुवात तर चांगली केली होती ऋषीच्या माध्यमातून, आपण वारंवार सराहना करतोय, परंतु त्याच्यानंतर शेवट मात्र गोड करू शकला नाही आहे. धावचीच्या स्वरूपामध्ये बॅटर बाद झाला. दुसऱ्या बाजूने एक चांगली टीम खेळताना पाहतोय. विनीत पेटावे असतील, विनोद बाणे असतील, प्रणय शिंदे असतील आणि अंकुश दळवी यांना देखील पाहतोय, दीपेश तिल्लोटकर यांना देखील पाहतोय. हाफ ट्रॅकर चेंडू त्याच्यावरती केलाय प्रहार, चेंडू जातोय सीमारेषा पार, मिळतील धावा 6, येतोय षटकार. नक्कीच आपण जरी मॅच कुठेतरी हरण्याच्या दिशेने कुठे चाललो असलो तरी सुद्धा आपण कुठेतरी चौकार किंवा षटकार मारणे हे मात्र सोडायचं नाहीये, कारण का काही हो चौकार आणि षटकार याला खूप महत्त्व असतं. हे मात्र चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा पंच देवीदास खावडकर ज्यांच्या माध्यमातून सकाळपासून चांगलं काम राहिलं. आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये खूप सारे टेक्नॉलॉजी आणले, परंतु 2 पंच हे मैदानाच्या आतमध्ये अगदी नक्कीच 6 किंवा 8 तास उभे असतात आणि पंचांची कामगिरी महत्त्वाची असते. पुन्हा एकदा प्रयत्न तर केलाय, चेंडू जातोय प्रॉपर टायमिंगचा वापर, चेंडू करतोय हवाई सफर, येतोय चौकार. सुशांत मात्र प्रेक्षकांना कुठेतरी
गोड करतोय, कारण का मॅच जर पाहिली तर थोडीशी अजून खूप लांब आहे. फक्त धावसंख्या 35. सुशांतच्या माध्यमातून चांगली बॅटिंग. पुन्हा एकदा मिस होतोय विकेट किपरकडून. चेंडू जातोय लॉंग स्टॉप मध्ये. थोडासा फाईन असेल, एकच धाव मिळेल. आपण जर पाहिलं तर नक्कीच एक देखणी स्पर्धा देखणं आयोजन धावलेली प्रीमियर लीग 2025 मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. अगदी पहिल्या पर्वामध्ये तुम्ही आम्ही अरविंदजी आहोत आणि नक्कीच एक चांगलं आयोजन म्हणायला असं वावगं ठरणार नाहीये, कारण का खूप सारी मेहनत प्रत्येक गावातील मुलाने घेतली आहे आणि हे एका दुसऱ्याचं काम नसून त्याचं क्रेडिट सर्वांना जातं, प्रत्येक खेळाडूला. कारण का आम्हाला या ठिकाणी यायला वेळ झाला होता, परंतु प्रत्येक खेळाडू 6 ते 6:30 किंवा 7 वाजेपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पोहोचला होता. हाफ ट्रॅकर चेंडू त्याच्यावरती केलाय प्रहार. चेंडू होतोय फरार, येतोय षटकार. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू. धावसंख्या 42 आणि नक्कीच कुठेतरी देर से आहे लेकिन दुरुस्त आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही आहे. षटकार येतोय. शेवट मात्र चांगला केलाय अनिल सोग. दुसऱ्या बाजूला सुशांतच्या माध्यमातून थोडंसं तिसरं षटक निर्णायक राहिलं नाहीये आणि धावसंख्या जर पाहिली तर 50 पर्यंत पोहोचली होती. फक्त 10 धावा कमी पडल्यात. मॅच आहे, नक्कीच जाऊया नेक्स्ट मॅच मध्ये. बिग फाईट एका बाजूला असेल नाखवा 11 तर दुसऱ्या बाजूला सायली 11. माफ करा, शिवाज्ञा 11, शिवाज्ञा रायडर्स आणि नाखवा 11. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.